तुम्ही बघितलं असणार बॉक्साईडची गणपतीच्या टायमाला जनसुनावणी घेतली होती, ही पण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून, म्हणजे मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आणि आम्ही एकत्र तुमच्या कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतली आणि ती रिफायनरीची जनसुनावणी सुद्धा स्थगित करण्यात आली आपल्या ह्याची बॉक्साईडची. म्हणजेच काय, जर ते सरकार आपल्या मागण्या किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं करत असतील तर साहजिकच आहे त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून राहिलो. ठीक, थँक्यू. दादा, संपूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स झाली, याचा मतितार्थ अगदी थोडक्यात सांगा. प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घ्यावी लागली, गेल्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही बळीराज सेना हा कुणबी समाजाच्या पुढाकाराने पक्ष स्थापन केला. बहुजनांना, सगळ्यांना, शेतकरी, कष्टकरी, कामगार वगैरे एकत्र घेऊन आम्ही चालवत असताना ज्या काही अडचणी येत होत्या, काही अडचणी भासत होत्या, त्या आम्ही सरकारसमोर म्हणजे मुख्यमंत्री महोदयासमोर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ठेवल्या आणि सकारात्मक आम्हाला त्यातून काम होताना दिसलं. एकंदरीत ज्या ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या आम्हाला पूर्ण होताना दिसल्या. 2 ठिकाणी आम्हाला उमेदवारी विधानसभेला मिळाली आणि म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटासोबत आम्ही युती केली या विधानसभेसाठी. आणि ती युती केलेली असताना आज युती धर्म पाळावा म्हणून पाळला पाहिजे, त्या निमित्ताने आज कोकणाचा आम्ही दौरा करतोय आणि कोकणामध्ये जिथे जिथे आमचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी आम्ही लोकांना सांगतोय की उमेदवार निवडून द्या, सत्ता पुन्हा यावी. यासाठी पत्रकार परिषद स्पष्टीकरण याचं देण्यासाठी की का आम्ही यांच्याबरोबर युती का केली, हे लोकांना संभ्रम निर्माण झाला होता, तो सर्वांचा संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेऊन हे सगळं जाहीर करून याला जोडून एक प्रश्न घेतो की आता रिफायनरीचा मुद्दा दर इलेक्शनला चर्चेत येतो, कोकणातल्या रिफायनरीचा किंवा उद्योगांचा, आणि दर इलेक्शनच्या तोंडावरती त्याच्यावरती वेगवेगळ्या आश्वासनं दिली जातात आणि रिपिटेशन त्याचं परत पुढच्या 5 वर्षांमध्ये दिसतं. तुम्ही रिफायनरी विरोधी संघटना नानारचे नेतृत्व केलेलं आहे, या आंदोलनातले तुम्ही भाग होतात किंवा आहात. पुढच्या काळामध्ये कोकणातल्या रिफायनरी, त्यांची राजकीय पक्षांकडून घेतलेली भूमिका, याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा मार्ग निवडणार? आज आपल्याला एक आनंदाची बातमी हे अशी आहे गोष्ट आपल्या कोकणवासियांसाठी, महाविकास आघाडीने सुद्धा आमच्याच विरोधकांच्या मागणीमुळे जाहीरनाम्यात घेतलाय की कोकणात रिफायनरी करणार नाही. महायुतीने सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने, फडणवीस साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष मला सांगितलं की कोकणात रिफायनरी होणार नाही आणि करणार नाही, त्या बदल्यात चांगले दुसरे व्यवसाय, कोकणाच्या वातावरणाला पूरक असलेले व्यवसाय आणणार आहोत. म्हटल्यानंतर आम्ही समाधानी आहोत. आम्हाला तेवढंच हवं आहे, कोकण कुठे काही करून कोकण हे प्रदूषण मुक्त राहिलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आणि मागणी आहे आणि ती होताना पूर्ण दिसते. थँक्यू.